याचा पण आपल्याला आधी कंडक्टर एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. कंडक्टर साइज, काय साइजचा कंडक्टर घेऊन वाइंडिंग करायची त्याच्यासारखंच कॅल्क्युलेट करायचं आहे. कंडक्टर करंट डेन्सिटी, ह्या करंटला आधी ऑपरेटिंग करंट किंवा पर फेज करंट मध्ये कन्वर्ट करायचं. I1 माहिती तुम्हाला, एवढा कंडक्टर घेऊन आपल्याला वाइंडिंग करायची. याच्यासाठी आता स्ट्रिप घेऊन उपयोग नाही, रेक्टँग्युलर स्ट्रिप वापरून उपयोग नाही, कारण त्याचा करंट खूप कमी आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर पण खूप कमी आहे. तुम्ही मार्केटमध्ये कधी गेला असतात तर मार्केटमध्ये वायर कसं मिळतं तुम्हाला? गेज मध्ये मिळतं, ऐकलंय का? 24 गेज, 36 गेज. त्या गेजचा एक स्टँडर्ड वायर गेज हा 4 असतो.